चला आज बनवूयात लहान मुलांपासून अगदी आजी आजोबांना सुद्धा खाता येतील अशी खुसखुशीत तिळाची वडी। त्यासाठी इथे सफेद तीळ खमंग असे भाजून घेतले। एक छोटी वाटी शेंगदाणे पण भाजून घ्यायचे आणि त्याची साल काढून जाडसर असे कुटून घेतले। तीळ आणि शेंगदाणे मिळून इथे मोठी एक वाटी मिश्रण तयार झालं। एक वाटी मिश्रण आहे म्हणून मी इथे 1.5 वाटी साधा गूळ घेतला। 2 छोटे चमचे पाणी घातलं, 1 चमचा तूप घालायचं आणि आता त्याचा पाक तयार करूया। पाक तयार करताना एकदम मंद गॅसवर करायचं। गुळाला असा फेस येऊन गेल्यानंतर लगेच पाक चेक करायला घ्यायचं। जर थंड पाण्यामध्ये 2-3 थेंब टाकल्यानंतर पाक असा पटकन तुटत असेल म्हणजे आपला पाक छान असा तयार झालेला आहे। गॅस बंद करायचा आणि लगेचच त्यामध्ये 1 चिमूटभर मी खायचा सोडा घातला। सोडा घातल्याने पाक छान असा हलका होतो। आणि आता तीळ आणि शेंगदाण्याचं मिश्रण घालायचं, थोडीशी वेलची पावडर घालायची, छान असं मिक्स करायचं। ज्यावर आपल्याला वड्या पाडायच्या आहेत त्या भांड्याला चांगलं तूप लावून घ्यायचं, त्यावर हे मिश्रण पसरवायचं, वरून छान प्लेन करून घ्यायचं आणि कोमट असताना आपल्याला पाहिजे त्या आकाराच्या वड्या पाडायच्या। एकदम झटपट पटापट वडी तयार झाली। संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला।